आज गडचिरोलीमध्ये सुरजागड इस्पातचं भूमिपूजन होत आहे. किती महत्त्वाचा हा प्रोजेक्ट असणार आहे आणि राज्य सरकार कसं हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीनं देखील अतिशय क्रांतिकारक प्रकल्प असा आहे आणि महाराष्ट्राच्या उद्योजकतासाठी तर आहेच आहे. अनेक वेळा आम्ही असं सांगितलं होतं की गडचिरोलीला ज्या विषयासाठी ओळखलं जातं, म्हणजे नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखलं जातो, त्याची जी ओळख आहे ती पुसून उद्योगनगरी जिल्हा करण्याचा जो शासनाचा प्रयत्न होता त्याला मला असं वाटतं की यश येतं आहे. त्याची पहिल्यांदा ही सुरुवात होते. 10,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे आणि अशी जवळजवळ गडचिरोली जिल्ह्यामध्ये 1,00,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक अनेक उद्योजक त्या ठिकाणी करणार आहेत. मला असं वाटतं की दावोसच्या निमित्तानं जी काही टीकाटिप्पणी होते त्याला हे उत्तर आहे. दावोसला जे आम्ही करार केलेले होते त्यातल्याच एका कराराचं आज भूमिपूजन माननीय देवेंद्रजींच्या हस्ते, अजितदादांच्या हस्ते आणि आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होतं. धर्माबाबांनी 250 एकर जमीन दान दिल्याची चर्चा आहे. मला असं वाटतं की गडचिरोलीसाठी त्यांचं योगदान मोठं आहे आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये ते स्वतः असल्यामुळं त्यांनी देखील पाठपुरावा केलेला आहे. ते आज महायुतीच्या घटक पक्षातले एक मंत्री आहेत, म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन या प्रकल्पासाठी प्रयत्न केलेले होते. आज त्याला आम्हाला यश येतं. उभाटानं काल बैठक घेतलेली तर 288 जागांवर त्यांनी चाचपणी सुरू केलेली आहे. 288 जागांची तयारी करता उभाटा हा एक स्वतंत्र पक्ष आहे. त्यांनी कोणाबरोबर आघाडी करावी, कोणाबरोबर युती करावी, 288 जागा लढवाव्या की 88 जागा लढवाव्या हा त्यांचा पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणून मला असं वाटतं की 288 मतदारसंघाचा ते जर आढावा घेणार असतील, कदाचित स्वबळावर लढण्याचं त्यांच्या मनामध्ये असू शकतं. म्हणून कदाचित ही चाचपणी होत असेल. पण त्यांना वाटतं त्यांना 288 जागांवर उमेदवार भेटेल. आपण एखाद्या पक्षाला कशाला क्रिटिसाइज करायचं? त्यांचं त्यांना कळेल ना. 288 मतदारसंघामध्ये उमेदवार आहेत की नाही हे चाचपणी केल्यावर कळेल. कर्नाटकच्या कॅबिनेटमध्ये लेबर डिपार्टमेंटचं एक बिल अप्रूव्ह झालेलं आहे. त्यात 50% जे आरक्षण इथल्या स्थानिकांना मिळेल आणि 75% आरक्षण नॉन मॅनेजमेंटमध्ये म्हणजे इंडस्ट्री सगळ्यांमध्ये. आपल्याकडे सुद्धा ज्यावेळी इंडस्ट्री सुरू होते त्यावेळी तिथल्या स्थानिकांना प्राधान्यानं प्रकल्पामध्ये नोकरी द्यावी असा नियम आहे. परंतु काही ठिकाणी हे होत नाही आणि त्याची आढावा घेऊन सुरुवात या सरकारमध्ये, महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही केली आणि आजचा जो प्रकल्प आहे ते त्याचंच एक प्रतीक आहे की गडचिरोलीमध्ये होणाऱ्या प्रकल्पामध्ये मला असं वाटतं की किमान 75% जास्त स्थानिक लोक काम करतात. पण एकूण राज्यस्तरावर असं संपूर्ण काही ते राज्यस्तरावर प्रत्येक भौगोलिक परिस्थिती विभागाची वेगवेगळी आहे. मी आजच्या प्रकल्पाबाबत जर सांगायचं झालं तर आजच्या प्रकल्पामध्ये जे 10,000 कोटी रुपये खर्च होणार आहेत त्या 10,000 कोटीच्या पूर्ण प्रकल्पामध्ये 75% जास्त स्थानिक लोक असतात. नाही, पण पॉलिसीला घेऊन असं काही राज्य सरकार विचार आपल्याकडे आहेच ना. आपल्याकडे स्थानिकांना प्राधान्य द्यावं हा नियमच आहे. परंतु काही ठिकाणी अडचणी निर्माण होतात म्हणून तो रेशो 50% असेल, काही ठिकाणी 60% असेल. परंतु आपल्याकडे बाकीच्या राज्यांपेक्षा अगोदरच हा नियम केलेला आहे. मुख्य घटनेची शिंदे आणि फडणवीसांनी जबाबदारी घ्यावी असं असुद्दीन ओवेसींनी म्हटलं. त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. विशालगडाच्या बाबतीमध्ये जे काय घडलं त्याच्यामध्ये कुठेही जातीपातीचं राजकारण करण्यामध्ये काही अर्थ नाही. विशालगडावर जे काय अनधिकृत बांधकाम होतं त्याच्या संदर्भात तो झालेला उद्रेक होता. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये दोन्ही नेत्यांनी अतिशय संवेदनशीलपणाने हे प्रकरण हाताळलेलं आहे आणि म्हणून निवडणुका आल्या आहेत म्हणून जातीपातीचं, धर्माचं राजकारण करून महाराष्ट्र भडकवण्याचं काम कोणी करू नये. आदित्य ठाकरे काल म्हणाले की कुठेतरी पुढच्या 5 ते 6 महिन्यामध्ये केंद्रामध्ये मोठा भूकंप येईल आणि सत्ता परिवर्तन होईल. इथे पण 2.5 वर्षापासून ते म्हणत होते की महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होईल. आम्ही आता शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरं जातो आहे. महायुतीचं सरकार देखील इथं पुन्हा एकदा येईल. त्याच्यामुळे हे त्यांचं तिथल्या कार्यकर्त्यांना मॉरल सपोर्ट देण्यासाठी वक्तव्य असतात. कुठेही सरकारला काही होणार नाही. सरकार आहे तसं 5 वर्ष नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करेल. मुख्यमंत्री यांनी आता लाडका भाऊ योजना सुरू केलेली आहे लाडकी बहिणीनंतर. नाही, लाडका भाऊ ही योजना काही लोकांना माहिती नव्हती म्हणून ते मागणी करत होते. परंतु अप्रेंटिसशिपची जी स्कीम आहे 12वी नंतर तरुणांना जिथं नोकरी पाहिजे जिथं त्याला ट्रेनिंग घ्यायचं आहे त्याच्यासाठी 6,000 रुपये, डिप्लोमानंतर 10,000 रुपये आणि पदवी प्राप्त झाल्यानंतर डिप्लोमानंतर 8,000 रुपये आणि पदवी प्राप्त झाल्यानंतर 10,000 रुपये. ही देशातली अतिशय महत्त्वाकांक्षी योजना ही आमच्या सगळ्या भावांसाठीच आहे.
म्हणजे जुनीच योजना होती ती नव्यानं हे केलं ना. हे कुठं जुनी योजना होती? तुम्ही म्हणताय अगोदर होती माहीत नव्हती. नाही मी असं नाही म्हटलं. ज्यांनी टीका केली होती त्यांना माहीत नव्हती. रवींद्र वायकर यांच्या खासदारकीला कीर्तीकरांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले. न्यायप्रविष्ट बाब आहे. सर्वोच्च न्यायालय जो निकाल देईल त्याच्या पद्धतीनं कार्यवाही करू. विधान परिषदेमध्ये जे आहे जे आरोप केला आहे शेकापाकडून की पवारांचा विरोध असताना उभाटाने आपला उमेदवार दिलेला आहे जयंत पाटील आहे. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये अजून 2-3 महिने विधानसभेच्या निवडणुकीला आहे. तुम्हाला अनेक गोष्टी बघायला मिळतील. त्या ज्या काही गोष्टी विधान परिषदेमध्ये घडलेल्या आहेत त्या देखील तुमच्या समोर येतील. कोणी मतदान महायुतीला केलेलं आहे याचे पडसाद देखील या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमटतील आणि त्याचा बळीचा बकरा राजकीय हे जयंत पाटील साहेब झालेले आहेत. जयंत पाटील साहेबांना हे डोळ्यासमोर दिसत होतं की उभाटाची मतं फुटणार आहेत, काँग्रेसची मतं फुटणार आहेत, इव्हन राष्ट्रवादीची देखील काही मतं फुटलेली आहेत. असं असताना त्यांना कॉन्फिडन्स दिला गेला की काही झालं तरी तुम्ही निवडून येणार आहे आणि एका चांगल्या राजकीय पक्षाला, एका चांगल्या कार्यकर्त्याला संपवण्याचं काम महाविकास आघाडीने एकत्र येऊन केलेलं आहे. ओबीसी आणि मराठावरून जो वादविवाद सुरू आहे त्यावरून भुजबळ यांनी म्हटलं की कोणाची डोके फुटण्यापेक्षा मी राजीनामा द्यायला तयार आहे. कसं बघतो? नाही, ही खरी गोष्ट आहे की जातीपातीमध्ये वाद लागणं आणि वाद लावणं ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय गंभीर बाब आहे. कारण शेवटी कालपर्यंत आम्ही सगळे ओबीसी असतील, मराठा असतील, ओपन असतील, सगळे गुण्यागोविंदानं महाराष्ट्रामध्ये नांदतोय, भविष्यात देखील नांदणार आहोत. पण जातीपातीच्या आरक्षणाच्या राजकारणावरनं जे काही घडतं आहे हे योग्य आहे असं मला वाटत नाही. कारण मराठा समाजाला कुठच्याही परिस्थितीमध्ये 10% आरक्षण टिकणारं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेलं आहे आणि ही देखील खात्री दिलेली आहे की ओबीसीचं कुठचंही आरक्षण कमी होणार नाही. त्याच्यामुळे या दोन्ही समाजामध्ये निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जे काही राजकीय शक्ती वाद लावते ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय गंभीर बाब. लोकसभेमध्ये अजितदादांचा हवा तसा महायुतीला फायदा झाला नाही, त्यामुळे विधानसभेत जरी असा फायदा होत नसेल तर भाजप त्यांना तिसरी आघाडी करण्यास सांगू शकते असं अनिल देशमुखांनी दावा केला. मला हे माहीत नाही. देशमुख साहेबांना कुठच्या सूत्रांकडनं हे कळलं आहे. ते माजी गृहमंत्री होते, त्यांना कुठलं सूत्र आहेत ते माहीत नाही. पण विधान परिषदेमध्ये ट्रेलर बघितलं आहे ना, कशाला आता सेपरेट लढायची गरज आहे. विधान परिषदेमध्ये असा ट्रेलर दिसलेला आहे की विधानसभा काय होणार आहे हे देशमुख साहेबांना देखील माहिती आहे. पण इथल्या नागपूर परिसरातल्या लोकांना मॉरल सपोर्ट दिला पाहिजे त्यांच्याबरोबर असलेल्या की बाबा नाही अजून काहीतरी चांगलं घडणार आहे, चांगलं घडणार आहे. तर लोकसभेला जे काही झालं एक नरेटिव्ह सेट करून संविधान बदलणार आहोत, त्याच्यानंतर मुस्लिम बांधवांना देश सोडावा लागणार आहे, हा जो फेक नरेटिव्ह होता तो बाजूला करण्यामध्ये आम्ही नक्कीच कमी पडलेलो होतो. याचा अर्थ खोटं सारखं चालत नाही, खोटाचा पराभव होणार आहे आणि महायुतीचं सरकार पुन्हा एकदा विधानसभेवर येणार आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की अजित पवार हे वंचितचं नाव घेऊन महायुतीवर दबाव बनवत आहे, महायुतीसोबत आम्ही युती करू अशा प्रकारचे वक्तव्य मला माहिती. वर्धेमध्ये चारुशीला टोकसांना ऑफर दिली आहे का? कारण तिथे बातमी अशी चाललेली आहे की चारुशीला टोकस ज्या प्रभारांच्या कन्या आहेत आणि गांधी परिवार न्यायालिस्ट आहेत त्यांना ऑफर देण्यात आलेली आहे वर्धा किंवा देवळीमध्ये. मला ऑफर दिली की नाही मला माहीत नाही, पण महायुतीमध्ये त्या आल्या जर त्यांचं स्वागत करेल. छगन भुजबळ पण शिवसेनेची खूप चर्चा आहे. नाही, चर्चा भरपूर असते. चर्चा ही देखील होती की विधान परिषदेमध्ये महायुतीचा उमेदवार पडणार आहे, पण आम्ही महाविकास आघाडीचा उमेदवार पाडून दाखवला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की चर्चेवर तुम्ही विश्वास ठेवू नका. चर्चा सध्या तुम्ही देखील हीच करा की महायुतीचंच सरकार पण आहे. जुने शिवसैनिक म्हणून तुम्ही त्यांचा स्वीकार कराल का आले तर? कुठं? शिवसेनेमध्ये आले तर छगन भुजबळ आमच्याबरोबर शिंदे साहेबांबरोबर आम्ही महायुतीतच काम करतोय. त्याच्यामुळे त्यांनी इकडे यावं की आम्ही तिकडे जाण्याचा काय प्रश्न होतो. ते महायुतीचे नेते म्हणूनच काम करतात. विदर्भामध्ये आपला पक्ष महायुतीमध्ये किती जागांकडे बघतो? आम्ही यादी तयार केलेली आहे. हे सगळे अधिकार शिंदे साहेबांना आहे. शिंदे साहेब सन्मानपूर्वक जागा या विदर्भातल्या देखील धनुष्यबाणाच्या शिवसेनेला घेतील. शेवटचा प्रश्न की महायुतीमध्ये नवाब मलिकांना विरोध होत असल्यामुळे ते अपक्ष निवडणूक लढतील आणि महायुतीचा त्यांना पाठिंबा. नाही, माझी अडचण अशी आहे की आता नवाब मलिकांना मी भेटलेलो देखील नाही. त्याच्यामुळे त्यांच्या मनात नक्की काय आहे ते मला माहीत नाही. मला कधी जर भेटले त्यांना मी विचारेन आणि परत नागपूरला आल्यानंतर याचं उत्तर देईल. थँक्यू. ते कायदा करण्यात आलेला आहे का? ते कर्नाटकात जशी पॉलिसी बनवत आहे लोकल स्थानिकांना 50% नाही, आपल्याकडे कायदा नाही आहे. आपल्याकडे नियम आहे की ज्या कंपन्या ज्या गावामध्ये येतात, ज्या विभागामध्ये येतात तिथले स्थानिकांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. म्हणून मी सांगितलं काही भौगोलिक परिस्थिती बघता
गडचिरोलीमध्ये 70 ते 75% लोकांना त्याच्यातनं रोजगार मिळू शकतो. तर आमच्या कोकणामध्ये गेलात तर 50-55% लोकांना मिळू शकतो, कारण आमचा माणूस जो आहे तो मुंबईला असतो, पुण्याला असतो. त्याच्यामुळे तो नियम आहे आणि अनेक कंपन्या म्हणजे 90% कंपन्या तो फॉलो करतात. पण इथे ताजेतर